अखेर इंदुरीकर महाराजांच्या वतीनं आयोजकांनी झुकून मागितली पत्रकारांची माफी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचं प्रकरण अखेर निकाली निघालंय. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत आयोजकांनी महाराजांच्या वतीनं पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज खात्याच्या वतीनं समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येतं. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन आंधळी इथं आयोजित करण्यात आलं होतं. या शासकीय कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसोळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा निषेध म्हणून मान तालुका पत्रकार संघानं दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावं अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचं कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणं चुकीचं आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला. आयोजकांनी माफी मागितली असली तर भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परत एकदा पत्रकारांच्या सन्मानाचा आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आमचे सहकारी श्री साखरे यांच्या संदर्भात शासकीय कार्यक्रम त्याचं वृत्तसंकलन करत असताना ज्या पद्धतीनं त्यांना वागवलं गेलं त्याबद्दल आम्ही तमाम पत्रकार आमची संघटना त्यांचा निषेध करते, संबंधित अधिकाऱ्यांचा, आणि त्यांना विनंती करते की आम्ही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही सकारात्मक दृष्टिकोन घेऊन अधिकारी प्रशासन यांना पूरक असं काम कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. कृपया डिजिटल पत्रकारांना त्रास होईल आणि नाहक त्यांचा सन्मान राखला जाणार नाही असं काही करू नये. त्याचबरोबर या पुढच्या काळात डिजिटल पत्रकार आणि पत्रकारांचे प्रश्न या मुद्द्यावर खरं तर प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन मी करतो. धन्यवाद. मी दादासाहेब काळ्यांना आपल्या देवळीतला कार्यक्रम होता ना त्या दिवशी सांगितलं होतं की त्याला हे करून देत नाही, व्हिडिओ करून देत नाहीत. मी येणार नाही म्हणलं, मला अपमान झालेला चालणार नाही. ज्यावेळी येणार तर करणारच आपण. बरोबर ना? की 5 वाजता तुम्ही या, सगळं झालं, आम्ही आलो, लाईव्ह करतो आपण. लाईव्हच करायचं ना, जे आपण कमिटमेंट आहे ते लाईव्ह करायचं. इंदुरीकर महाराजांनी पहिलंच आम्हाला सांगितलं की मी कुठेही लाईव्ह करू देणार नाही. जर तुमचं जिल्हा परिषदचं पेज असेल किंवा ग्रामविकासचं जर पेज असेल तर ऐकून घ्या, मी सांगतो काय, एवढे शासन खर्च करतोय त्याच्यावर आपण त्या पेजवर आमदार मंत्री मोदयांच्या पेजवर लाईव्ह केलं असतं ना, काय प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. तर ते अगदी स्टेजवर ऐका ना सर, माझ्याकडे असा व्हिडिओ आहे, तो मुलगा इंदुरीकर महाराजांनी त्याला सुनवलं, तो मुलगा टोपी काढून आला, तो आला तिथं आणि त्यानं माझं स्टँड वगैरे हे केलं. इन्फॉर्मेशन ऐकून घ्या. दादासाहेब काळे चांगले माझे मित्र आहेत. दादासाहेबांनीच मला कॉल केला तरी इन्व्हाइट केलं होतं, त्यांना माहित आहे. तरी सुद्धा आत्मास्पद काही गोष्टी करतात ना सर. झाल्या. आता त्याच्याबद्दल जर काय कसं वाटतं तुमचं, जर आता ऐकून घ्या तुमचा करतो नाही दिलगिरीचा नाही विषय सर, ऐकून घ्या. दिलगिरीचा नाही विषय. विषय असा आहे की त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर तसं आहे, तुम्ही लाईव्ह करायचं ना, माझं कुणी लाईव्हला काय असतं म्हणजे काय, तिथे एडिट करू शकत नाही, तुम्ही कोणच करू शकत नाही. ते आपण लाईव्ह करत होतो ते. ओके सर. त्यासाठी एडिट करायला थोडंसं रेकॉर्डिंग करतोय आपण, की एडिट करू. आणि तुम्ही समाज प्रबोधन करायला आलाय, लोकांच्या पर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजे एवढा विषय होता.
मी दादासाहेब कालेंना बोलताना म्हणलो होतो की जिल्हा परिषदचे कुठले कॅमेरे आले, कोण लाईव्ह करणार आहे बरं का. आणि ते हा. दादासाहेब काळेंना तेव्हा असा गैरसमज झाला की ते लाईव्ह आपण करायचंय, म्हणजे त्यांना वाटलं की ते आम्ही करायचं ज्या ग्रामपंचायतनी त्यांच्या कुठेतरी लाईव्ह हा करायचं. मग. हो ठीक आहे ना, त्यांच्या ग्रामपंचायत साईडवरनं केलं असतं आपण किंवा दादासाहेब काळेंच्या ह्याच्यावरून केलं असतं आपण, काय नव्हतं प्रॉब्लेम. ग्रामपंचायतच्या पेजला करायला काहीच ऑब्जेक्शन नाहीये. आणि तिथे ऑलरेडी ते जेव्हा 2 कॅमेरे लागले होते ना दुसरे, हो मी विचारलं की त्यांना, त्यांचे मेमरी कार्ड काढून घेतले, मेमरी कार्ड आहेत का? मेमरी कार्ड ऐका नाही का, कुठेही मेमरी कार्ड काढलं नाही. एकामध्ये मेमरी कार्ड होतं, जो खाली जो बरं. लाईव्ह करत होता ना, जो स्ट्रीमिंग देत होता स्क्रीनवर, हा, बर बर तिथे सर्व्हर रेकॉर्ड झालेलं आहे. ते एका ठिकाणी रेकॉर्ड होतं. पलीकडे त्याला सांगितलं तुझ्या कॅमेऱ्यात करू नको, एका ठिकाणी होऊ दे. बर. विषय काय होतं माहिती आहे का, शेवटी मी पत्रकाराचा आहे, इथं लोक बघत असतात, माझी पण ओळख आहे थोडीफार, जास्त नाही आहे ना, म्हणजे इन्सल्टिंग होतं विषय. आहे म्हणजे लोकांना तुम्ही तेवढं लोकांसाठी झटलेला असता, केलेला असता, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी नाहीये, अगदी त्या एरियातली खूप लोक ओळखत असतील, त्याच्याबद्दल दोमत असायचं कारणच नाहीये सर काही. ते फक्त काय झालं माहिती आहे का, दंगा करता आला असं मला तिथं शासनाचा कार्यक्रम होता, मंत्री महोदयांचा कार्यक्रम होता आणि विशेष करून वहिनी होत्या तिथे. बरं का? मला एक व्हिडिओ मेसेज केला, कुठं पोलीस स्टेशनला काही निवेदन दिलं वगैरे हो, वगैरे. सगळं 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 करावं लागणार ना सर, नाही करायला पाहिजे तसं. जर तसं असेल तर मीही दिलगिरी तुमची व्यक्त करतो. तसं काही नाही, तुम्हाला नाही, दुखवण्याचा हेतू नव्हता. ऐक, मला इन्व्हाइट केलं होतं दादासाहेब काळेंनी, सोशल ऍक्टिव्हिटी आहे म्हणून. माझे व्हिडिओ स्पष्ट आहे. इंदोरीच्या महाराजांना त्या कार्यकर्त्याला सुनावलं आणि तो कार्यकर्ता टोपी काढून वरनं आला स्टेजवरनं, तो व्हिडिओच आहे, रेकॉर्डच झालेला ना, ऑलरेडी चालूच होतं ना कॅमेरा. कारण काय माहितीये का, हे अभियान पूर्ण महाराष्ट्राचं मीच पाहतोय, सर्व सेलिब्रिटी पासून वगैरे हे ते सर्व गोष्टी. आणि जर तसं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आपला स्वाभिमान, आपण पत्रकारिता करतो ते तत्वनिष्ठ पत्रकारिता करतो. असं नाही की उगाच कुठेतरी असं केलं, हे केलं, हे केलं, त्या गोष्टी करत नाही पत्रकारितेमध्ये आपण. आपली पत्रकारिता ही स्वाभिमानाने सुरू आहे आणि त्या कुठेतरी स्वाभिमानाला ठेस पोचल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं. त्या गोष्टीला मी सहमत आहे 100%. मला ऐका ना, आपल्या भावना दुखवल्या असतील तर महाराजांच्या वतीने मी माफी मागतो आपली. असं नाही की आपण लाईव्ह केलंच नाही इंदोरीकरांचं कीर्तन, असं कुठेच घडलं नाही. आणि ते सातारा जिल्हा परिषदचे कोणच वरिष्ठ अधिकारी आले नव्हते, कारण त्यांचे स्पोर्ट्स चालू आहेत. दादासाहेबांना ते समजलं नसेल. ऍक्च्युली हे व्हिडिओशी माझं ते डेप्युटी शिवपाल देसाई साहेब ते कुठं त्यांच्या भावाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते हॉस्पिटलला गेले, ऑपरेशन होतं त्यांचं काहीतरी, त्याच्यामुळे थोडं तिथे ते नसल्यामुळे ते दादासाहेबांच्या लक्षात नाही आलं. ते शासनाच्या पेजचा ऍक्च्युली ऍक्सेस हा गव्हर्नमेंटकडे असतो, तो सरपंच आपल्याकडे नसतो. सॉरी, पुन्हा एकदा अजून दिलगिरी व्यक्त करतो, पण हा विषय आता इथे संपवावा अशी अपेक्षा करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणं चुकीचं आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झालाय. आयोजकांनी माफी मागितली असली तर भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.